नमस्कार, मावलेस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज पाहणार आहोत खारं वांग। इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत, 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम खोबरं, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर 10 ते 12 आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं। आता मी थोडं मिक्सरला हे जेव्हा वाटणार तेव्हा मी ॲड करणार आहे। त्याचबरोबर आता आपण हे भाजून घेऊया आहे। आता आपण ते शेंगदाणे भाजून घेणार आहे। त्याचबरोबर शेंगदाणे भाजतात तोपर्यंत आपण इथे वांगे कट करून घेऊया। आपल्याला पूर्ण डेट काढायचं नाही आहे, असं नॉर्मल डेट काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे आपण हे इथून असं कट करून घेणार आहोत, कारण ह्याला जे काटे असतात ते काटे काढून घेणार आहोत। वांग भरलेलं छान लागतं खारं वांग। अशा प्रकारे आपण हे सगळं काढून घेणार आहोत आणि अशा मध्ये चार चिऱ्या देणार आहोत। अशा प्रकारे हे सगळे वांगे आता मी कट करणार आहे। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण याचे ते साल वगैरे काढणार नाही आहोत, आपण आता हे डायरेक्ट आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर मिरच्या, जिरं अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे। हे सगळं आता मी फिरवून घेते, नंतर मग मी याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करून हेही वाटून घेणार आहे। आबडधोबड वाटायचं आहे। मसाला वाटून तयार झालेला आहे, आपण काढून घेणार आहोत। त्याच्यातच मी मीठ पण ॲड केलेलं आहे। तिखट पाहिजे असेल तशावरती मिरच्यावरती आपलं सगळं असतं। आपण बाकी मसाला वाटून झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण भरून घेणार आहोत। 4 भाग केलेले आहेत। मसाला आपल्याला जर तिखट वगैरे हवं असेल जास्त, आपण इतर मसाले आपण ह्याच्यात ॲड करत नाही, तर मिरचीचं प्रमाण आपल्याला कमी जास्त आपण करू शकतो। अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे। शेंगदाणा, खोबरं, लसूण हे एकत्र केल्यामुळे आपला मसालाही छान हे त्याचा फ्लेवर तयार होतो आणि वांगंही खूप छान लागतं। हे कापायला ठेवलेली आहे। आता आपण इथे तेल ॲड करत आहोत। 3 पळी तेल ॲड केलेलं आहे। तीन पळी तेल ॲड केलेलं आहे। आता आपण इथे वांगी टाकून घेणार आहोत। आता जे आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला काढलेला होता त्याच्यात नॉर्मल पाणी आपण ते थोड्या वेळाने हे ॲड करणार। पाणी जास्त टाकायचं नाही आहे, जर पाहिजे असेल तर पाणी तुम्ही टाकू शकता। सारखं तेलावरती हे परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावर गॅस बंद आचेवरती करणार आहोत आणि आपण आता याला वाफेवर आता शिजवून देणार आहोत। 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच मीडियम गॅसवरती वांगं असं शिजवून घ्यायचं आहे। तर आणि 5-5 मिनटाला आपण हे अलटून पलटून घेणार आहोत। पहा आपलं वांग शिजलेलं आहे। फक्त इथले 2 जरा अजून थोडेसे पण ते मोठे असल्यामुळे थोडं अजून परत एकदा आपल्याला थोडं
5 मिनटं शिजवून घ्यावं लागेल. पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे. खारं वांग तयार झालेलं आहे. मध्ये मी 2दा ह्याला हलवलेलं होतं, त्यामुळे अजून 5 मिनटं पण असं शिजवून घेणार आहोत. वांग आपलं झालेलं आहे. आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. छान शिजलं आहे. आपलं खारं वांग तयार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.